वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। जगज्जालपालं गजत्कण्ठमालं शरच्चन्द्रबालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं सदाम्बोधिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं मंडळी, बघता बघता 2024चे वर्ष सरले आणि आज आला तो 2025चा गणेशोत्सव। यंदाचाही आमचा गणेश देखावा परंपरेला व वास्तुकलेला धरून असला तरीही त्यात असलेली कलाकुसर ही काही वेगळीच। गुंतागुंतीचे नक्षीकाम असलेले द्रविड मंदिर स्थापत्यशास्त्र ज्याला दक्षिण भारतीय मंदिर शैली म्हणूनही ओळखले जाते। ही शैली प्रामुख्याने दक्षिण भारतात विकसित झाली आणि 16व्या शतकापर्यंत तिने आपले अंतिम रूप प्राप्त केले। भौतिक विद्यमान वास्तू दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्राच्या काही भागात, ओडिसा आणि श्रीलंकेत आहे। ही गणेशोत्सवाची परंपरा तब्बल 20 वर्ष जपत यावर्षी श्रींसाठी भगवान विष्णू यांना समर्पित असलेले तेलंगणामधील स्वर्णगिरी मंदिराची भव्य प्रतिकृती जाधव परिवाराने साकारलेली आहे। या मंदिराचे गुंतागुंतीचे डिझाईन आणि प्राचीन शिल्पे प्रसिद्ध आहेत। उद्योगपती श्रीमान मान्यपल्ली रामराव यांच्या पत्नी श्रीमती विजयालक्ष्मी यांच्याशी संबंधित एक चमत्कारिक घटनेनंतर कृतज्ञता आणि उत्सवाचे प्रदर्शन म्हणून स्वर्णगिरी मंदिर बांधण्यात आले। एका गंभीर अपघातात त्या कोमात गेल्या। त्यानंतर तिरुपतीच्या पवित्र पाण्याने त्यांना पुन्हा जिवंत केले। यामुळे त्यांच्या मालमत्तेवर हे मंदिर बांधण्यात आले। स्वर्णगिरी व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे 4 राजगोपुरांनी सजवलेले आहे, जे प्रशस्त मंडपाकडे जातात आणि गर्भगृहाच्या वर 5 मजली विमान गोपुरम आहे। गर्भगृहाच्या आत तेलंगणामधील भगवान श्री व्यंकटेश्वराची मूर्ती 12 फूट उंच आहे। इतर उल्लेखनीय वैशिष्ट्यानुसार 120 फूट उंचीचा हनुमानाचा एकपात्री पुतळा आहे आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कास्य घंटा आहे, जिचे वजन 1.5 टन आहे। आणि याच परिसरात आपल्याला गरुड स्तंभ देखील पाहायला मिळतो। जलनारायण स्वामी सन्निधी हे या मंदिराचे मूळ आकर्षण आहे। या मोठ्या कुंडामध्ये स्वामी व्यंकटेश्वराची मूर्ती शांत झोपलेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते। हे दृश्य संध्याकाळच्या दिव्यांच्या प्रकाशात अधिक चैतन्यमय वातावरण देऊन जातो।
झुकलेल्या कोकराया वाट दाखवाया घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. भाद्रपद सुरू झाला की चालू लागते गणपती बाप्पा येण्याची. अनिकेत रावांचं नाव घेते, सून आहे मी जाधव घराण्याची. पालीच्या बल्लाळेश्वराची लांबरुंद आहे मूर्ती. पालीच्या बल्लाळेश्वराची लांबरुंद आहे मूर्ती. गौरीचं नाव घेतो, काय सांगू जाधव घराण्याच्या बाप्पाची श्रीमंती. गणपती बाप्पा मोरया. लावा. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ह्या वर्षीचा आमचा गणेश देखावा हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या लाईक्स आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील. आणि हो, या 10 दिवसात आमच्या घरी नक्कीच येऊन भेट द्या, आमचा आनंद वाढवा.